जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्यांची अवस्था ही दयनीय झाली आहे। रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यामुळे नेहमीच अपघात होत असतात। आज सकाळीच बघायला गेलं तर सातिवलीच्या इथे रस्त्यावरील खडीमुळे गाडी घसरून एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे। या खड्डेमुळे रस्त्यामुळे अजून कित्येक लोकांचा बळी जाणार आणि झोपी गेलेले शासन कधी जागे होणार। तर नांदगाव मोनोर या रस्त्याची अवस्था अक्षरशः दयनीय झाली आहे। रस्त्याच्या बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे। त्या ठिकाणी कित्येक भक्त नेहमी दर्शन घेण्यासाठी येत असतात। मोनोर येथील हात नदीच्या पुलाजवळ रस्त्यामध्ये गेल्या 1 वर्षापासून मोठमोठे खड्डे पडले होते। या अगोदर सुद्धा कित्येक नागरिकांनी येथील खड्डे बुंजवले होते। तर आज पुन्हा मोनोरच्या ग्रामस्थांनी रवीश नाचन, तौफिक घाची, आफताब मेमन, मनान घाची आदी ग्रामस्थांच्या श्रमदानातून येथील खड्डे बुंजवण्यात आले। तर ते काय म्हणाले ते पाहूयात। याला कारण असं आहे का शासन याच्यावर लक्ष देत नाहीये। आज किती वर्ष झाले मनोर वाडा भिवंडी रस्ता किती वर्ष झाले अजून तो सुधारत नाहीये। आता नवीन कॉन्ट्रॅक्टर कोणाला तरी दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट त्याचं सुद्धा काम चालू आहे। पण काम कसं चालू आहे का लेफ्ट साईडला एका साईडने त्यांनी अख्खा खोदून टाकलेला आहे आणि राईट साईडला खड्डे आहेत। पण एक असं त्यांनी इकडनं बकेट उचलून त्या राईट साईडला टाकलं नाही का जेणेकरून इथले खड्डे तरी बंद होतील। आणि त्या खड्ड्यातनं लोक जरा आज जे हालात चालतील ते अतिशय दयनीय अवस्था आहे तिकडे। दुसरा आपल्याकडे 2 ब्रिज झालेले आहेत नदीवरचे, एक आहे सापण्याचा आणि एक आहे आपला टेनचा करळगावचा। आता ह्या रस्त्याला जे झालेले आहेत ब्रिज झालेले आहेत ते बरेच वर्ष झाले तयार होऊन पडलेले आहेत आणि त्याचं अजून काही ओपनिंग झालेलं पण नाही आणि चालू पण झालेलं नाही। आता मला मुळात हेच समजत नाही। मी मागे एकदा दोघांना विचारलं तर म्हणे इकडे फॉरेस्टची जागा लागते। मग जेव्हा एवढे मोठे टेंडर पास होतात तेव्हा ह्या लोकांना समजत नाही का ही जागा फॉरेस्टची आहे का, याचा सर्वे होत नाही का? मुळात त्याचा सर्वे पण झाला पाहिजे का जागा कुठल्या नंबरमध्ये जाते, कोणाची जागा चाललेली आहे, याच्यामध्ये त्यांना मोबदला मिळाले का आहे का? आणि जसं हे फॉरेस्टची जागा म्हणतात मग फॉरेस्टचा त्यांनी आधी त्यांच्याकडे NOC का नाही घेतल्या? आणि जर फॉरेस्टची जागा होती आणि एवढा खर्च जर त्यांना टाकायचं होतं सरकारचा पैसा म्हणजे हा जनतेचा पैसा आहे, मग तो जो त्यांनी समजा खर्च केला मग ते ब्रिजचा आता काय करणार? म्हणजे जोपर्यंत फॉरेस्टची NOC मिळत नाही पण फॉरेस्टची NOC मिळत नाही मग आधीच NOC घ्यायला पाहिजे होती त्या लोकांनी। मला हेच समजत नाही का हे इंजिनियर लोक काम करणारे आहेत, यांचा सर्वे करणारे आहेत, यांचे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंटचे लोक कामं करतात हे बघतात तरी काय? आणि समजा एका ठिकाणी जर तुम्ही बघितलं का हे फॉरेस्टची जागा आहे तर फॉरेस्ट कोणाचा आहे? या भारत देशाचाच आहे ना। मग जेव्हा फॉरेस्ट या देशाचा आहे, नद्या या देशाच्या आहेत, त्याच्यावर होणारे ब्रिज आहेत या देशाचे आहेत, दळणवळणाची साधनं होतात, मग अशा वेळेस जर फॉरेस्टची जागा जरी असली तरी शासनाने त्यांच्याकडनं घ्यायला काही हरकत नाही आणि त्यांनी दिलीसुद्धा पाहिजे। आज आपण बरेच ठिकाणी बघतो का फॉरेस्टमुळे काही रस्ते होत नाहीये का म्हणे फॉरेस्टची जागा आहे। मग अशा ठिकाणी जर फॉरेस्टची जागा असेल तर मग आपण शहराला खेडी जोडणार कशी? प्रत्येक ठिकाणी जर हा विषय उभा राहिला तर कुठलीच काम होऊ शकत नाही। आज बघितलं तर फॉरेस्ट सगळीकडे फॉरेस्ट आहे, मग त्याला करायचं काय? मग फॉरेस्टवाल्याकडनं त्यांनी NOC घ्यायच्या का फॉरेस्ट डिपार्टमेंट? आता आपल्याकडे पालकमंत्री जे आता आहेत त्यांच्याकडनं आम्हाला बरेचशा अपेक्षा आहेत का ते पुढे खूप चांगलं काम करतील आणि आपला पालघर जिल्हा त्याच्यामध्ये येणारे सगळे तालुके हे सुधरवतील, कारण त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि त्यांनी सुद्धा फॉरेस्टमध्ये काम केलेलं आहे, फॉरेस्ट मिनिस्टर राहिलेले आहेत ते। तर आता त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत की जेवढे प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच त्यांच्याकडनं सॉल्व्ह होतील अशी अपेक्षा मी बाळगतो। आता आपण बघू शकता की कशा प्रकारे हे खड्डे स्थानिक युवकांनी बुजवलेले आहेत। हे काम इथल्या कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या शाखा अभियंत्यांना आणि कंत्राटदारांना देणं गरजेचं होतं, पण फक्त आणि फक्त बोगस बिले काढण्यासाठीच हे कंत्राटदार आहेत आणि त्यांच्याकडनं बोगस बिलाची रकमाच्या वरती टक्केवारी घेण्यासाठी हे कंत्राटदार आहेत असंच आपण बोलू शकतो। कोट्यावधी रुपये या खड्डे बुजवण्यावर खर्च होतात, पण त्याच्याही पेक्षा मी तर सांगतो का किती कोटी रुपये वाडा भिवंडी रोडला खर्च झाले खड्डे बुजवण्यासाठी।
अहो तेवढ्यामध्ये जर समजा त्यांनी दरवर्षी 5 किलोमीटर रस्ता जरी केला असता ना, तर आज वाडा भिवंडी रस्ता हा एकदम कॉन्क्रीट झाला असता. मग खड्ड्याचे पैसे गेले कुठे? खड्ड्यातच गेले. मग हे खड्डे भरून 2-2, 3-3 वेळा बिल काढायचे. मग त्यापेक्षा दरवर्षी 5-5 किलोमीटर जरी रस्ता केला असता तर आज आमचा हा रस्ता वाडा भिवंडी रोड आहे हा कधीच चांगला झाला असता. आज ही दुर्दशा नसती. पण याच्याकडे कोणाचं लक्षच नाही आहे. का जाणो का बाबा वाडा तालुका आहे, पालघर जिल्हा आहे, हा असाच राहायला पाहिजे ही काय त्यांची मनोकामना आहे का हे पण कळत नाही. आज आपल्याकडे हा हायवे जो चाललेला आहे तुमचा नागपूरवाला, आता ह्या समृद्धी मार्ग चाललेला आहे, याच्यातनं बघा तर वाडा तालुका या पालघर जिल्ह्यातले बरेचसे तालुके वगळले गेलेत. का तर ते परस्पर रस्ते निघणार आहेत. मग आता आपल्याकडे कोण येणार इकडे डेव्हलपमेंटसाठी? कुठली इंडस्ट्री येणार आहे? सगळे जर बाहेरून गेले तर आपल्याकडे ह्या गावांचा काय विकास होणार आणि कसा विकास होईल याच्याकडे सुद्धा आपल्या पालकमंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही त्यांच्याकडे एक निवेदन देणार आहोत या संदर्भामध्ये आणि ते खूप अनुभवी आहेत आणि करणारी माणसं आहेत ती आम्हाला माहिती आहे आणि त्यांच्याकडनं आम्ही सगळी पुढची कामं करून घेऊ अशी अपेक्षा आहे. आता जे पालकमंत्री लाभले ते आपल्या पालघर जिल्ह्याला गणेश नाईक त्यांच्याकडे तुम्हाला काय अपेक्षा आपल्याला जिल्ह्याला साहेब अपेक्षा एवढीच आहे का फक्त ते कामांची व्यवस्थित करा आणि जे रस्ते मंत्री आल्यावरती तुम्ही रस्ते बनवता. बाकी जे गावाच्या लोकांसाठी काहीच नाही करत. हे रस्ते आता बनवले कुणीतरी विचारांनी येऊन नाही बनवलं. हे मंत्री विक्रीचं कुणी नाही केलं. हे गावाच्या लोकांनीच केलं नाही. तुम्ही काय म्हणता? मला तर एवढंच बोलायचं आहे की आधीचे जे पालकमंत्री होऊन गेले किंवा आधीचे जे ठेकेदार असतील आता तर ते आपले नाईक साहेब जे आहेत त्यांच्याकडून आम्हाला एवढंच अपेक्षा आहे की ही कामं जी आहेत ही कामं आता ग्रामस्थ वगैरे एक लोकसेवा म्हणून ते करून जात आहेत लोकांसाठी किंवा लोकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून करून जात आहेत. मग हे कामं साहेब तुमच्याकडून व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. तुम्हाला कसं वाटतं साहेब? हो ते आता आम्हाला अपेक्षा आहे तर आम्हाला जे म्हणजे पालघर जिल्ह्याला जे पालकमंत्री लाभलेत गणेश नाईक साहेब तर त्यांच्याकडे खूप अपेक्षा आहे. तर आता रस्ते वगैरे जे काही सुधारणा होईल कारण आतापर्यंत 10 वर्ष झालं मी बघतोय आहे तीच परिस्थिती हो जी आहे ती परिस्थिती. आता माझ्यासमोर PWD मध्ये रस्ता भरून गेले. माझ्यासमोर त्यांना बोलू पण हे तुम्ही चुकीच्या करतात का? बरोबर. तिसऱ्या दिवशी येऊन बघतो तर रस्ते जे आहे तसंच नाही तेच आहे ना. आता हा मस्तन रोड पडतोय पूर्ण टोटली रोड फुटलेला आहे. आणि ही गली आहे. जे सर्कल आहे तिथे सर्कल यायला पाहिजे. तिथे तीन नाके आहेत. एक जातो नांगा हायवेला, हा पण जातो मस्तानगर हायवेला आणि या मनोर पालघर जिल्ह्याला काहीच जोडणारा रस्ता नाही आहे. नाही कोणतं डिवायडेशन आहे नाही कुठल्या प्रकारचं सूचना फलक आहे की कोणता रस्ता कुठे जातो काय काय वगैरे काहीच नाही मिळत. तर हे सुधारणा सर्व झाल्या पाहिजेत कारण की टर्निंग पडते आणि हे 3 रोड आहेत मेन. एक पालघर मस्तानगर एक नांदगाव रोड. मग ही सुधारणा कधी होणार? त्यांनी सुधारली पाहिजे. म्हणून आमचे जे पालक मंत्री आहेत गणेश साहेब हे जेव्हा मोठा टीम इथे गाडी नेहमी येतो. दर महिन्याला एक गाडी तिथे आता अपघात ही टर्निंगवरती एवढी मोठी हे पडते तिथे अपघात होणारच आहे. तुम्ही बघू शकता. ओके मॅम. आता इथे एवढी मोठी टर्निंग आहे कुठल्याही प्रकारचं बॅरिकेड नाही कुठल्याही प्रकारचं भरणा केलेलं मिळत नाही. आता इकडनं सीधी गाडी आल्यावरती या साईड इकडे घुसणारच आहे. दर महिन्याला एक दर महिन्याला एक ऍक्सिडेंट इथे होतेच. मग ते करणार कोण? बघा थोडं लक्ष द्या. बाईकवाले पडतात किती बाईकवाले पडतात. सर्वसामान्य जनतेकडे लक्ष द्या साहेब.